म्हणजे असं सांगायचं तुम्हाला, याच्या आधी पण आम्ही खूप ठिकाणी बोर घेतले होते, पण तळ्याच्या कडेला सुद्धा पाणी लागत नव्हतं. लोकांचा असं समज आहे का तळ्याच्या कडेला खूप पाणी आहे, तसं काही नाही आहे. असं कुठं पण पाणी असतंच जमिनीमध्ये. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते, एकदम आपल्या काहींचा असं समज होतो का तळ्याच्या कडेला पाणी. पाण्याचा वगैरे आम्हाला काही तसा उपयोग पण नव्हतो. अच्छा, मग सगळं खडक आहे का इकडे? हो. अच्छा, मग अगोदर घेतला होता तेव्हा पाणी लागलं नव्हतं? नाही, आधी आम्ही खूप वेळा ट्राय केलेली प्रत्येक उन्हाळ्यामध्ये. अच्छा. आणि आता जेव्हा 8 सोडून 9वाच बोर आहे. 9वा आकडा शुभ आहे हेच तुम्हाला मला सांगायचं. चला, पाणी भरपूर लागलं आणि 9 आपण पण 9चा भाग्यांक तसा आमचा हा भाग्यांक म्हणायचा. आता आपण पण हा जेव्हा बोरचा पॉईंट दिला ना, तर तेव्हा नारळाप्रमाणेच आपण नारळाप्रमाणेच चेक करून दिलेलं आहे. डाउझिंगने पण आपण चेक केलेलं आहे, कंपासने पण चेक केलेलं आहे आणि पंचमहाभूतं जे आहेत यांना आवाहन करून यांना साक्षी म्हणून आपण हा बोरचा पॉईंट दिला आहे. 20 फुटावरती पाणी लागलं आहे. तरी तुम्ही किती 320 घेतला? हो, 320, कारण ते खूप कायमस्वरूपी राहण्यासाठी आहे ना. हां, परमनंटली. आणि आता 12ही महिने याला पाणी वगैरे भरपूर असतं. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच. आपण खूप छान पद्धतीने आम्हाला फीडबॅक दिलात, ज्याबद्दल पुन्हा एकदा आभार. हो, तुम्ही आल्या आमच्या मळ्यामध्ये आणि खूप चांगलं वाटलं. आणि असंच तुम्ही आम्हाला पुढं मार्गदर्शन करत राहा, हीच तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा. थँक्यू विराज. तुलासुद्धा खूप छान पद्धतीने व्हिडिओ शूट केलंस. थँक्यू.